झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिहासाची साक्ष देणारे आणि तरुण पिढीसाठी नेहमीच स्फूर्तिदायक राहतील। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेले गड आणि किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे। शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असणाऱ्या आणि अफजल खान वधामुळे प्रसिद्ध झालेल्या प्रतापगडावरही आता पडझड होतीये। या किल्ल्यावरील महत्त्वाच्या अशा सूर्य बुरुजाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पावसामुळे आता तो ढासळलेला आहे। इतर अन्य 4 बुरुज सुद्धा शेवटच्या घटका मोजतात आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचा वारसा जपणार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे ती म्हणजे प्रतापगडावरची ही बातमी आहे। ऐतिहासिक गड किल्ले ही खरं तर इतिहासाची साक्ष देणारी आणि तरुण पिढीसाठी नेहमी स्फूर्तिदायक राहिलेली आहेत। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या या गड आणि किल्ल्यांची अशा प्रकारे दुरवस्था झाली आहे। शिवरायांच्या शौर्याचे साक्षीदार असणारे आणि अफजल खान वधामुळे प्रसिद्ध झालेल्या प्रतापगडावर पडझड सुरू झाली आहे आणि आज ही समोर महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे प्रतापगडाचा सूर्य बुरुज हा ढासळलेला आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रयतेचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजी महाराजांनी 360 किल्ले महाराष्ट्रामध्ये उभे केले आणि त्यातलाच एक ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड। प्रतापगड जगाच्या नकाशावरती आला तो अफजल खानाच्या वधानंतर। मात्र ह्या प्रतापगडाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। अल्पशा थोड्याशा पावसामध्ये प्रतापगडची पडझड सुरू झाली। आपण पाहू शकतो प्रतापगड मधलं सर्वात ऐतिहासिक बुरुज सूर्य बुरुज म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याच्यावरून जावळीवरती टेहळणी केली जात होती। शत्रू या ठिकाणी आक्रमण करणार आहे का किंवा शत्रूची वाटचाल या ठिकाणी होते की नाही हे पाहण्यासाठी ज्या बुरुजाचा वापर राजमाता जिजाऊंच्या वाड्यासमोर होता त्या बुरुजाची ही वाताहत झाली। या ठिकाणी बुरुज पूर्णपणे ढासळलाय कारण या बुरुजावरती कोणीही शासन किंवा प्रशासन पैकी कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्याचीच ही परिणती आहे की हा पावसाळ्यामध्ये बुरुज ढासळलाय। आणखीन 4 बुरुज अशीच शेवटची घटका मोजत आहेत। या ठिकाणी हा बुरुज ढासळल्यानंतर एक वास्तव समोर आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गुळ आणि चुना वापरून या बुरुजांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली होती। त्याचा हा पुरावा ऐतिहासिक या निमित्ताने समोर आलाय। एक बुरुज ढासळलाय, आणखीन 4 बुरुज आहेत। यानंतर तरी सरकार जागं होईल का असाच प्रश्न इतिहासप्रेमी विचारतायत। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश भोर सोबत भारत गोरेगावकर, प्रतापगड। प्रतापगडावरून आमच्या प्रतिनिधींनी हा आढावा घेतला होता आणि खरोखरच सरकारचं किती दुर्लक्ष आहे, सरकार कशा प्रकारे अनास्था दाखवते त्याचं एक अतिशय जिवंत उदाहरण। खरं तर ज्या गड किल्ल्यांचा आपल्याला अभिमान पाहिजे ती जपण्यासाठी ज्यासाठी सरकारने खरं तर प्रयत्न करणं गरजेचं आहे त्याबाबत सरकार काहीच करत नाहीये आणि याबाबत शिवप्रेमींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली। ऐकूया काय म्हणतात हे शिवप्रेमी। माझ्या मागे जो बुरुज आहे याचं नाव आहे सूर्य बुरुज। गडाला 5 बुरुज आहेत, 7 चोरवाट आहेत। त्या बुरुजाचं खूप महत्व आहे। इतिहासामध्ये जर पाहिलं तर या बुरुजाला सूर्य बुरुज म्हणतात कारण सकाळी राजांच्या राजवाड्यासमोर माता जिजाऊंच्या राजवाड्यात आणि इथून यशवंत बुरुज आणि यशवंत बुरुज आणि ध्वज बुरुज दिसतो। इथून जावळीवर लक्ष ठेवण्यासाठी हा यशवंत बुरुज म्हणजे ते ज्याला 3 तटबंदी आहेत तो यशवंत बुरुज। आज त्याची अवस्था पाहिल्यानंतर दुःख वाटतं या महाराष्ट्रात जन्माला आल्याची की शिवरायांच्या वास्तूंची अवस्था ही काय चालले। पाऊस कमी असून हे बुरुज ढासळत आहेत। या पाऊस कमी असून कारण 350 वर्षे ती दग धरून बसलेले बुरुज आहेत। आज आपल्याकडे कोण लक्षच टाकत नाही। सध्या आपल्या बरोबर एक दुर्गमित्र आहेत मंगेश कोयंडे, आपण त्यांच्याकडून आणखी माहिती घेऊया, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। मंगेशजी, आम्हाला सांगाल आज आम्हाला बातमी कळली आहे प्रतापगडावरचा एक बुरुज सूर्य बुरुज असं त्याचं नाव होतं आणि तो ढासळलाय, शासनाची अनास्था दिसतीये, काय तुमचं याच्यावर म्हणणं आहे? तुम्ही असं बघाल तर शासनाची याच्या बाबतीत खूप एकदम खराब अवस्था आहे। शासनाकडे आपण जर बघितलं तर आम्ही माहितीच्या अधिकाराकडे जेव्हा आम्ही कागदपत्र जमा केली तर तेव्हा असं समजलं आम्हाला की केंद्र शासनाचा जे पुरातत्व विभाग आहे त्याच्याकडे जवळजवळ 24 किल्ले आहेत। महाराष्ट्र पुरातत्व विभागाकडे जवळजवळ 36 किल्ले आहेत आणि काही किल्ले आणखी काही संस्थांच्या अंडर आहेत। पण महाराष्ट्रातले जे बाकीचे किल्ले आहेत ते कोणाच्या अंडर आहेत आणि या किल्ल्यांकडे लक्ष त्यांचं संवर्धन कोण करणार? आणि याच्यामध्ये काही स्थानिक संस्था आहेत किंवा ज्या काही मुंबई पुण्यातल्या नाशिक मधल्या किंवा इतर महाराष्ट्रामधल्या ज्या संस्था आहेत त्या अशा किल्ल्यांवरती संवर्धनाचं काम करतं, पण तिकडे पण कुठेतरी सरकार त्यांना आडकाठी आणतं, काम करायला देत नाही किंवा वन विभाग त्यांना काम करायला देत नाही, असं त्यांना समस्या येतात त्याच्यामध्ये। अगदी मंगेशजी, तुम्ही माहितीच्या अधिकारातून जी माहिती काढली आहे त्यामध्ये सरकारकडून काही प्रयत्न होतात का? या संदर्भात काही माहिती कळली आहे का? कारण आपल्याकडे बजेटमध्ये या संदर्भात काही तरतुदी आहेत मात्र सरकार त्याबाबत कितपत लक्ष देतं याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली आहे?
दरवर्षी किल्ल्यांसाठी एक तरतूद असते आणि या तरतुदीमध्ये जसं महाराष्ट्र एमटीडीसी विभाग आहे किंवा महाराष्ट्र पुरातत्व विभाग आहे, केंद्राचा पुरातत्व विभाग आहे, वन विभाग आहे, यांच्याकडे प्रत्येकाकडे तरतूद असते की त्यांच्या अत्यारिकीत येणारे जे काही किल्ले आहेत त्याच्यावरती संवर्धनासाठी. पण ते संवर्धन होत नाही किंवा संवर्धन जरी झालं तर ते चुकीच्या पद्धतीने संवर्धन होतं. म्हणजे जसं तुम्ही आता वसईच्या किल्ल्यावरती बघाल तर वसईच्या किल्ल्यावरती चुकीच्या पद्धतीने बांधकाम चालू होतं. मग ते आम्ही कार्यकर्ते आहेत श्रीदत्त राऊत त्यांनी ते बांधकाम बंद केलं, कारण लोकांसमोर तुम्ही इतिहास कुठला आणताय, चुकीचा इतिहास आणतायत ना तुम्ही. खरंय, पुढच्या पिढीपर्यंत तो चुकीचा इतिहास जातो आहे. तर सरकारने चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करावं किल्ल्यांवरती. अगदी अगदी ठीक आहे मंगेशजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिलीत, आम्हाला ही माहिती दिलीत त्याबद्दल. आपल्याबरोबर हे दुर्गमित्र होते. आपल्याबरोबर आणखी एक दुर्गमित्र सध्या संपर्कात आहेत, श्रमिक त्यांचं नाव आहे. श्रमिकजी नमस्कार. आणि आम्हाला आता बातमी कळली आहे प्रतापगडावरचा एक महत्त्वाचा बुरुज असलेला सूर्य बुरुज ढासळलेला आहे. इतर 4 बुरुज सुद्धा आता शेवटची घटका मोजतात. अतिशय महत्त्वाची बातमी. खरं तर आपण ज्या इतिहासाची जपणूक केली पाहिजे तो इतिहास आता अशा प्रकारे ढासळत चाललेला आहे. आपली प्रतिक्रिया यावर? खरं तर G24 तासाचे खरं तर सर्वप्रथम आभार मानले पाहिजेत, कारण हा जो इतिहासाचा वारसा आहे अत्यंत दुरावस्थेमध्ये आपण या ठिकाणी दाखवलेला आहात. त्याबद्दल खरं तर समस्त महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमीच्या वतीने मी आपले सर्वप्रथम आभार मानतो. धन्यवाद. खरं तर हा प्रतापगड किल्ला माझ्या माहितीप्रमाणे पुण्याच्या राजांच्या खाजगी मालकीचा हा किल्ला आहे. आणि खरं तर महाराष्ट्रामध्ये जेवढे काही किल्ले आहेत जवळपास सर्वच किल्ल्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. कारण काही किल्ले जे इतिहासामध्ये जे आहेत त्या किल्ल्यांची तर बघितले परिस्थिती तर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे. आम्ही सरकारला बऱ्याच वेळेस निवेदनही दिले आम्ही गेल्या वर्षभरापासून, आणि आम्ही त्यासाठी एक शिवदुर्ग अस्मिता आंदोलनही छेडलेलं आहे की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि त्या गड किल्ल्याकडे आपण संवर्धन करावं. पण खरं तर आपलं सरकार इतक्या गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे की त्याचं कुठंही लक्ष नाहीये. मग तुम्हाला खोटं वाटेल की मी आजच पुण्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याला अर्ज दिलं की पुण्याजवळचा जो सिंहगड किल्ला आहे त्याचीही अत्यंत वाईट आणि दुर्दशा अशी झालेली आहे. आणि जर ती दुरावस्था जर सरकारच्या पद्धतीने नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत, म्हणजे महाड मधलं कोकणकडा मित्र मंडळ आणि आमचं सह्याद्री प्रतिष्ठान, अशा अनेक संस्था आहेत की स्वतः ते स्वखर्चानं त्या किल्ल्यावरती मोहिमा राबवून त्या किल्ल्याचं संवर्धन करायचं काम ते करू शकतं. पण सरकार इतकं निर्लज्ज झालेलं आहे की त्याचं कुठेही ऐतिहासिक वारशाकडे लक्ष त्यांचं नाहीये. आणि मी खरोखरच G24 तासाचे आभार मानतो की जसं आपण प्रतापगड किल्ला घेतला तसं राजगड, रायगड, तोरणा, शिवनेरी किंवा जे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपल्या मराठ्यांच्या ताब्यामध्ये होते आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही काही किल्ले संभाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. प्रतापगडच्या अगदी श्रमिकजी, तुम्ही जे संतप्त भावना व्यक्त करतायत निश्चितच आम्ही या सगळ्याच्या पाठीशी आहोत आणि G24 तास वारंवार हा प्रश्न उचलून यापुढे धरेल. नक्कीच आम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे राहू असं आम्ही आश्वासन देतो. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर बोललात आणि प्रतिक्रिया आपली व्यक्त केलीत याबद्दल. श्रमिक दुर्गमित्र आपल्याबरोबर होते. आज प्रतापगडावरचा एक ऐतिहासिक असा बुरुज कोसळलाय. इतर जे 4 बुरुज आहेत 5 पैकी ते सुद्धा आता शेवटच्या घटका मोसतात. अशा प्रकारे आपला इतिहासाचा एक एक साक्षीदार अशा प्रकारे ढासळत चाललेला आहे. आणि वेगवेगळ्या दुर्गमित्रांच्या पण इथे प्रतिक्रिया घेतल्या. आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर सुद्धा आपल्या बरोबर होते सविस्तर माहिती देण्यासाठी. भारत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. G24 तास, एक पाऊल पुढे.